नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र सरकारने ट्रॅक्टर योजना आता सुरू केलेली आहे। आता किती अनुदान मिळणार, किती रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आताचा शासन निर्णय सुद्धा झालेला आहे। याचा अर्ज कसा करायचा, काय करायचा, त्याचा JR सुद्धा मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडणार आहे। तर अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। तर सरकारने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे। सन 2025 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी ₹400 कोटी रुपयाची निधीच्या कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता सुद्धा भेटलेली आहे। तसं पाहायला गेलं तर संदर्भ कृषी पदम विभाग शासन निर्णय क्रमांक कृपया आता प्रस्ताव काय आहेत, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासंदर्भात 11व्या शतका निर्णय प्रशासकीय मान्यता सुद्धा त्याला देण्यात आलेली आहे। आता त्याचा निर्णय सुद्धा स्वागत सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे। आता नेमकं किती अनुदान भेटणार, काय भेटणार याची डिटेल देखील आपण या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। जवळजवळ 400 कोटी रुपयाची तरतूद शेतकऱ्यासाठी जे ट्रॅक्टर खरेदी करतात त्या खरेदीसाठी अनुदानाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। ही सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाची बातमी असणार आहे। तर ही सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे आयुक्त आणि कृषी आयुक्त यांना त्यांना निर्देश सुद्धा अनुदान देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले। सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर पाहायला गेलं तर या बाबीसाठी जी अनुसूचित जाती जमाती आहेत, महिला आहेत, अल्प अत्यल्प धारक या शेतकऱ्याच्या किमतीच्या 50% किंमत आहे, म्हणजे 1,25,000 पैकी कमी असेल तर इथे या शेतकऱ्यासाठी 40% किंमत आहे। म्हणजे जे ट्रॅक्टरच्या किमती आहेत त्या ट्रॅक्टरच्या किंमत 50% रक्कम ही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। हे अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या जी वेबसाईट आहे www.maharashtra government या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। त्या संकेतस्थळावर जो नंबर आहे त्या नंबरवर जाऊन सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता। नंतर तुम्हाला डिजिटल साक्षरीकरण करून ते काढण्यात येणार आहे। नंतर जो महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या आदेशानुसार हे देण्यात सुद्धा आलेलं आहे। ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला जे कृषी अधिकारी आहेत आपल्या तालुक्यातले, त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कृषी अधिकारी यांचा संपर्क साधायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे ट्रॅक्टर घेतल्यानंतर 50% अनुदानसाठी कागदपत्रे काय लागतात त्यांची विचारपूस करून तुम्हाला कागदपत्राची पूर्तता सुद्धा तुम्हाला तिथं करायचं आहे। तर अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे। JR सुद्धा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। जवळजवळ 400 कोटीची तरतूद सुद्धा करण्यात आलेला आहे। याचा अर्ज आपण ऑनलाईन सुद्धा करू शकतो। मोबाईलवर घरात बसून सुद्धा ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतो। आता जी ट्रॅक्टर योजना आहे ही ट्रॅक्टर योजनेद्वारे 50% अनुदान तुम्हाला भेटणार आहे। तुम्ही आता कोणता ट्रॅक्टर घेता त्याच्यावर डिपेंड आहे। प्रत्येक ज्या वेगवेगळ्या कंपनी आहेत त्या वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळ्या किमती कमी जास्त प्रमाणात आहेत। तर मित्रांनो, ही माहिती आवडल्यास आपले YouTube चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।